नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं स्वागत आहे माझ्या GMG या यूट्यूब चॅनलवर. माझी अशी विनंती आहे की आपण जर या माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण गेल्या अर्ध्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत, ज्या ICTला प्रमोट करतात, त्या सगळ्या संस्थांची, विविध संस्थांची ओळख आपण पाहत आहोत. आज आपल्याला एका नवीन व्हिडिओमध्ये, या नवीन व्हिडिओमध्ये VPN म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क, ज्याला शॉर्टकटमध्ये VPN म्हटलं जातं, या गोष्टीची, या VPN व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे काय याविषयी माहिती बघायची आहे. पुढे जाऊया आपण. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क याचा अर्थ होतो मित्रांनो की जे आपण इंटरनेट वापरतो किंवा आपण जे आपल्या मोबाईल, आपल्या याच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, कम्प्युटरमध्ये जे नेटवर्क वापरतो ते व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कवर आधारित असतं. म्हणजे ही एक टेक्निकल मेकॅनिझम आहे आपल्या लॅपटॉपमधला, आपल्या कम्प्युटरमधला, आपल्या मोबाईलमधला. हे VPN काय करतं, जे इंटरनेट आपण वापरतो ते वापरणारा, जो इंटरनेटवर वापरणारा जो असतो त्याला ते सुरक्षित आणि खाजगी कनेक्शन प्रदान करतं. ज्याच्या आपण जर इंटरनेट वापरतो तर त्या लॅपटॉपमध्ये किंवा त्या कम्प्युटरमध्ये VPN नावाची ही तांत्रिक प्रणाली असते. यामुळं काय होतं की सार्वजनिक आणि सुरक्षित असुरक्षित जे नेटवर्क राहतात त्याला वापर करताना आपला जो डेटा असतो तो सुरक्षित ठेवला जातो. म्हणजे आपण जे युजर म्हणू, आपण त्याला युजरचं गोपनीयतेचं संरक्षण या VPNमुळे होतं. या VPNचा उद्देश काय तर डेटा सुरक्षा. म्हणजे इंटरनेटवरून आपण जे डेटा पाठवतो तो डेटा इनक्रिप्ट केला जातो. इनक्रिप्ट म्हणजे काय तर तो हॅकिंगपासून, हॅक होतो डेटा, तो हॅकिंगपासून सुरक्षित होतो. म्हणजे तो कोडिंगमध्ये दिला जातो, म्हणजे डेटा सुरक्षा होते. त्यानंतर गोपनीयता राखली जाते. म्हणजे आपण जे इंटरनेट वापरतो त्या प्रत्येक वापरणाऱ्या इंटरनेटवाल्यांना एक IP ॲड्रेस असतो. तो IP ॲड्रेस लपवून आपण ऑनलाईन जे आपली गोपनीयता आहे ती चुकून ठेवली जाते. म्हणजे आपला जो IP ॲड्रेस असतो इंटरनेट वापरण्याचा तो इतरांना दिसत नाही. त्यानंतर भौगोलिक निर्बंध टाळले जातात. जसं उदाहरणार्थ वेगवेगळ्या देशामध्ये काही वेबसाईटवर बंदी असते, तर या बंदी असलेल्या वेबसाईट किंवा त्या सेवा वापरण्यासाठी आपल्याला काही मर्यादा पडतात. त्या मर्यादा देखील याच्यामधून टाळल्या जातात. म्हणजे भौगोलिक निर्बंध टाळले जातात. त्यानंतर सुरक्षित आणि सार्वजनिक वायफाय आपल्याला वापरण्यास परवानगी मिळते. आणि सार्वजनिक वायफाय वापरताना आपला जो डाटा असतो, मोबाईलमधला असू द्या, लॅपटॉपमधला असू द्या, कम्प्युटरमधला असू द्या, तो डेटा सुरक्षित ठेवला जातो. हे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा उद्देश आहे. म्हणून ही VPN नावाची तांत्रिक प्रणाली किंवा टेक्निकल मेकॅनिझम आपल्या मोबाईलमध्ये असतं, आपल्या लॅपटॉपमध्ये असतं, आपल्या कम्प्युटरमध्ये असतं. त्यानंतर हे VPN कसं कार्य करतं हे पण आपण पाहूया. आता हे VPN मित्रांनो कसं कार्य करतं तर याच्यामध्ये डेटा एन्क्रिप्शन होतो. म्हणजे हा VPNचा व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आपल्या जे युजर असतो किंवा वापरकर्ता असतो त्याचा डेटा एन्क्रिप्ट करतो. म्हणजे तो डेटा कोड स्वरूपात बदलला जातो. त्यामुळं काय होतं, जे हॅकर्स असतात किंवा ज्या इतर अनऑथराइज व्यक्ती असतात त्यांच्यापासून हा डेटा वाचतो आणि म्हणजे डेटा एन्क्रिप्ट होतो.
त्यानंतर वाचनालय प्रवृत्ती सर्व्हर. VPN काय करतं, आपल्या युजरला IP ॲड्रेस जो आहे तो दुसऱ्या सर्व्हरवर जर गेलो तर तो बदलतो. त्यामुळे वापरकर्त्याचं लोकेशन जे युजरचं लोकेशन किंवा त्याची ओळख समजणं कठीण होतं. हे आहे वाचनालय रिझर्व्ह प्रॉक्सी सर्व्हर म्हणू आपण त्याला, लायब्ररी प्रॉक्सी सर्व्हर. त्यानंतर हे VPN काय करतं, सुरक्षित कनेक्शन तयार करतं. VPN काय करते, टनल असतो किंवा या टनलद्वारे युजरला डिव्हाइस आणि इंटरनेट सेवा सुरक्षित पुरवण्यासाठी कनेक्शन तयार करतं. अशा पद्धतीने हे VPN कार्य करतं. या VPNचे प्रकार देखील आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे VPNचा प्रकाराचा तो म्हणजे रिमोट ॲक्सेस VPN. रिमोट ॲक्सेस VPN म्हणजे हे रिमोट ॲक्सेस VPN वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी वापरलं जातं. आणि हे जे रिमोट ॲक्सेस VPN आहे ते युजरला इंटरनेटद्वारे सुरक्षितपणे त्याची जी काही संस्था असेल त्या संस्थेच्या नेटवर्कशी कनेक्ट होण्याची परवानगी देते. जसं आपण आपला लॅपटॉप घेऊन जर आपल्या कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, ऑफिसमध्ये गेलो तर तिथलं वायफाय आपल्याला या VPNच्या माध्यमामधून आपल्याला ते वापरता येते. म्हणजे रिमोट ॲक्सेस VPN त्याला म्हणतो आपण. आपला खाजगी व्यावसायिक वापरासाठी याचा उपयोग करू शकतो. त्यानंतर साईट टू साईट VPN. आता साईट टू साईट VPN म्हणजे काय मित्रांनो, तर मोठ्या ज्या कंपन्या असतात या कंपन्या त्यांच्या वेगवेगळ्या शाखा ज्या असतात, ब्रँचेस, याला सुरक्षितपणे कनेक्ट करण्यासाठी वापरतात. त्याला आपण साईट टू साईट VPN म्हटलं जातं. याचं उदाहरण वेगवेगळ्या कंपन्या, मोठमोठ्या कंपन्यांच्या अनेक शाखा असतात. जसं उदाहरणार्थ वेगवेगळे ऑफिसेस असतात किंवा बँकांचं उदाहरण घेता येईल. पण बँकांचा स्वतंत्र सर्व्हर असतो पण तो साईट टू साईट VPN मध्येच वापरला जातो. एकमेकांना त्या कनेक्ट करण्यासाठी वापरतात. हे झालं साईट टू साईट VPN. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे आपण रोज वापरतो तो म्हणजे मोबाईल VPN. आता हा VPN जो आहे तो मोबाईल डिव्हाइससाठी वापरला जातो किंवा त्यासाठीच हा तयार केलेला आहे मोबाईल VPN. हा मोबाईल VPN काय करतो, आपल्या मोबाईलवर जे आपण जे वापरतो त्याला काही कनेक्शन वगैरे नसतं, पण ते तुटू नये, त्याच्यामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी ते कायम वायरलेस कनेक्शनचा उपयोग सारखं उपयोग होतं. त्याला आपण मोबाईल VPN असं म्हणतो. एकंदरीत काय तर या मोबाईलवर VPN आपल्याला वापरता येतं. त्यामुळे इंटरनेट आपल्याला वापरता येतं बिना धक्काच. VPNचे फायदे काय तर एकतर डेटा सुरक्षा असतो, डाटा सुरक्षित राहतो, गोपनीयता राखली जाते. त्यानंतर सुरक्षित वायफायचा वापर करता येतो. सार्वजनिक नेटवर्क जेव्हा आपण वापरतो तेव्हा सुरक्षित इंटरनेटचा वापर करता येतो. तो केवळ ह्या VPNमुळे. भौगोलिक निर्बंधावर मात करता येते. त्यानंतर वेळ आणि पैसा देखील वाचतो. तर हे VPNचे फायदे आहेत. फायद्याबरोबर त्याचे काही तोटे पण आहेत. तर VPN वापराचे तोटे, त्यामुळं काय होतं, गती कमी होते, स्पीड कमी होतो, इंटरनेटचा वेग कमी होऊ शकतो. त्यानंतर याला चांगलं आणि ट्रस्टेबल म्हणून आपण विश्वासार्ह VPN सेवासाठी आपल्याला काही गोष्टी हायर कराव्या लागतात, त्याचे शुल्क भरावं लागतं, म्हणजे तो खर्च वाढतो. त्यानंतर डिव्हाइस आणि डेटा हा आपण दुसऱ्यावर अवलंबित असतो. फक्त काय होतं, दर्जेदार किंवा पेड जे VPN सेवा असतात त्याच सुरक्षितता प्रदान करू शकतात. कमी दर्जाच्या सेवामुळे डेटा असुरक्षित राहू शकतो. म्हणून VPNचे काही हे 2-3 तोटे आहे. अदरवाईज VPNचे फायदे जर आपण विचारात घेतले तर हे VPN कशासाठी वापरलं जातं तर ऑनलाईन व्यवहार सुरक्षित ठेवणे, सायबर हल्ल्यापासून बचाव करणे, आपली माहिती गोपनीय ठेवणे,
म्हणजे बँकिंग असेल, ईमेल असेल, वैयक्तिक माहिती असेल, गोपनीय ठेवणे, ऑफिस नेटवर्कशी रिमोट कनेक्शन जोडणे, सरकारी आणि प्रतिबंधित वेबसाईट देखील या ठिकाणी उघडल्या जातात. हे VPN म्हणजे युजर फ्रेंडली आहे. याचा निष्कर्ष आपण असा काढू शकतो की हे VPN हे आधुनिक तंत्रज्ञानातील एक महत्त्वपूर्ण साधन आहे जे इंटरनेटवर गोपनीयता, सुरक्षा आणि एंट्री यासाठी उपयुक्त आहे. विशेषतः हे VPN व्यवसाय, संशोधन आणि वैयक्तिक डेटा संरक्षणासाठी याचा उपयोग अत्यावश्यक बनला आहे. योग्य अशी VPN सेवा निवडली आपण तर आपल्या इंटरनेटचा वापर अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनण्यास मदत होते. तर मित्रांनो, हे होतं व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क या संबंधामध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना शेअर करा, त्याला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि तो शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. इथं थांबूया आपण. पुन्हा एकदा विनंती की माझ्या GMG इझी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.